नमस्कार मित्रांनो, आता दुपारचे वाजला आहे 1. तर आपण जाणून घेऊ संध्याकाळपर्यंतचा हवामान अपडेट. तर छोटूसे अपडेट आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण स्क्रीनवर बघू शकता की आज सर्वात जास्त जोर आहे तो उत्तर महाराष्ट्रामध्ये दिसत आहे. जळगावच्या आसपासच्या पूर्ण परिसरामध्ये मित्रांनो, शिरपूर, धुळे, पाचोरा ह्या भागात कुठे रिमझिम तर कुठे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आज संध्याकाळपर्यंत आहे मित्रांनो. चोपडा, मणनेर, पारोळा, जामनेर या भागात आज संध्याकाळपर्यंत मित्रांनो कुठे जोरदार ते कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आज संध्याकाळपर्यंत आहे. तर मित्रांनो, विदर्भामध्ये जर बघितल्यास विदर्भाच्या भागामध्ये अमरावती, नागपूर, तर मित्रांनो नागपूरच्या आसपासच्या परिसरामध्ये चांगले पावसाचे वातावरण आज झालेलं दिसत आहे. तर मित्रांनो, नागपूरच्या आसपासच्या परिसरामध्ये भंडारा, उमरेड ह्या भागात चांगला पाऊस आहे. कुठे कुठे रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आज संध्याकाळपर्यंत आहे. उमरेड, वर्धा, आर्वी या भागात देखील मित्रांनो रिमझिम तर कुठे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आज संध्याकाळपर्यंत आहे. तसं मित्रांनो खाली बघितल्यास यवतमाळच्या आसपासच्या परिसरामध्ये कुठे हलका ते रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि मित्रांनो ढगफुटीचं दृश्य आपल्याला इथं बघायला मिळेल मित्रांनो. तर ते आहे मित्रांनो वाटकी, पुणे या भागात आपल्याला आज ढगफुटीचं दृश्य बघायला मिळेल संध्याकाळपर्यंत. मोठा पाऊस आहे मित्रांनो. अतिवृष्टीचा इशारा पण देखील दिलेला आहे इथे मित्रांनो आज संध्याकाळपर्यंत ह्या भागात. तर मित्रांनो ह्या भागात चांगला पावसाची शक्यता आज संध्याकाळपर्यंत आहे विदर्भामध्ये. तसं बघितल्यास मित्रांनो इकडे वाशिमच्या भागात वाशिम, पुसद, हिंगोली, उमरखेड, लोणार या भागात जर कुठे कुठे रिमझिम तर कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आज संध्याकाळपर्यंत आहे. तर मित्रांनो जालन्याच्या भागात जर बघितलं तर जालन्याच्या आसपासच्या परिसरामध्ये रिमझिम तर कुठे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसंच जालन्याच्या भागामध्ये सावलीमध्ये, मानथामध्ये या भागात मित्रांनो, पारतूर या भागात कुठे जोरदार ते कुठे रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आज संध्याकाळपर्यंत आहे. तर इकडे मित्रांनो बघितल्यास आपण श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागात आपल्याला पावसाळी वातावरण फारसं दिसत नाही. कुठे रिमझिम पाऊस पडेल तर नाहीतर ढगाळ वातावरण बघायला आपल्याला संध्याकाळपर्यंत इथं दिसू शकते मित्रांनो. तर मित्रांनो कन्नडच्या भागात जर बघितलं तर कन्नडच्या आसपासच्या परिसरामध्ये रिमझिम पाऊस आहे. कुठे रिमझिम तर कुठे ढगाळ वातावरण बघायला मिळेल मित्रांनो आज संध्याकाळपर्यंत 6-7 वाजेपर्यंत. आणि इकडे मनमाडच्या भागात जर बघितलं मित्रांनो, मनमाड, येवला ह्या भागात जर बघितलं मित्रांनो, विजयपूर, तर इकडे पूर्ण आज संध्याकाळपर्यंत फक्त ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळेल. आणि कोकण किनारपट्टीत जर बघितलं मित्रांनो तर तिकडे पण आज पावसाचा फारसा जास्त जोर दिसत नाही. रिमझिम तर कुठे ढगाळ वातावरण बघायला मिळेल आपल्याला. गोरेगाव, अलिबाग, पेण, मुंबईच्या आसपासच्या परिसरामध्ये पनवेल, नेरळ, ठाणे या भागात मित्रांनो फक्त आज आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल तर कुठे रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो आज किनारपट्टीवर जास्त पावसाचा जोर नाहीच आहे. जर खाली इकडे साताऱ्याकडे बघितलं, सातारा, सांगली, तर मित्रांनो सातारा, सांगलीच्या भागामध्ये देखील आपल्याला ढगाळ वातावरण आज संध्याकाळपर्यंत बघायला मिळेल. कुठे कुठे रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो रत्नागिरीच्या भागात जर बघितलं तर रत्नागिरीच्या आसपासच्या परिसरामध्ये कुठे पाऊस पडण्याची शक्यता जोरदार आहे तर कुठे रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आज संध्याकाळपर्यंत आहे. चिपळूणमध्ये देखील मित्रांनो आज थोडा हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता संध्याकाळपर्यंत आपल्याला दिसत आहे. तर मित्रांनो ही होती आज संध्याकाळपर्यंतची हवामान अपडेट. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.